नमस्कार. आता आपल्या समोर जे येत आहे ते आमचे झाडीचे किशोर कुमार. म्हणायला काही हरकत नाही. झाडीचे किशोर कुमार, मोहम्मद रफी म्हटलं तरी चालेल, कारण त्यांचा वाजागाजा मला वाटते की नावानं ओळखाची काही आवश्यकता नाही. त्यांचा आवाज आला की ऑटोमॅटिकली तुम्ही ओळखू शकता. तसेच आमचे मित्र, आमचे सखा युवराजभाऊ गोंगले, खूप खूप धन्यवाद युवराजभाऊ. झाडीपट्टी महोत्सवामध्ये सर्वात प्रथम तुमचं स्वागत. धन्यवाद. आणि आमचे काही प्रश्न आहेत तसे लोकांकडूनच आम्ही प्रश्न उचलले आणि तेच मी तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. तर झाडीतल्या आपले जे आपण नाटकं जे सादरीकरण करतोय त्याच्यामध्ये जे आपली जे अश्लीलतेचा जो आपण एक चालना जे मिळते, आपण डायलॉग डिलिव्हरीमध्ये जे अश्लीलतेकडे काय काय जातो, तर ते तुम्हाला योग्य वाटते का? की दादांनी जो केलेला प्रश्न आहे की झाडीपट्टीच्या नाटकांमधून खास करून विनोदातून येणारी जी अश्लीलता आहे ही अश्लीलता नको असायला पाहिजे. कारण मीही एक नाट्यलेखक आहे आणि आम्ही एस्पेशली ती अश्लीलता गाळण्यासाठी आम्ही काय केलं आहे की जसं समजा की झाडीमध्ये एक परंपरा चालली की 2 जेंट्स आणि 1 लेडीज असं पात्र चालतं, पण आम्ही जेंट्स मिळून आम्ही कॉमेडी करतो. म्हणजे तुम्ही लोकांना हसवू शकता. जर समजा एक स्त्री आली तर तिथे अश्लीलता येते आणि ते आणण्याचा प्रयत्न कधी कधी कलाकारांकडून ओघाओघाने होता, कारण परंपराच तशी आहे. पण ही अश्लीलता नको असायला पाहिजे, कारण समोर बसलेल्या सगळ्यात जास्त नाटकं बघणाऱ्या रसिकांमध्ये आमच्या आया बहिणी असतात. आज डान्स हंगाम्याचा जो प्रकार आला, डान्स हंगाम्यानंतर हे आमचे जे तरुण रसिक आहेत हे तर उठून जातात, पण आमच्या नाटकाला शेवटपर्यंत जर कोणी टिकून बसत असेल तर ती आमची आई माऊली असते, आमची आई बहीण असते. आणि त्याच्यामुळे त्या आया बहिणींवर जर समजा आम्ही टीका करत असू तर मग लेखक म्हणून मला मिरवण्याचा अधिकार नाही. आणि म्हणून झाडीपट्टीच्या नाटकातून मला सगळ्यांना, जेही लेखक आहेत किंवा जेही कलाकार ओघाओघाने लेखकाच्या लेखणीत बदल करून सुद्धा करतात, त्यांनाही माझी विनंती आहे की अश्लीलता हा भाग आता वगळा आणि नवनवीन काहीतरी देऊन, नवनवीन काहीतरी चांगलं देऊन झाडीपट्टीला समृद्धतेकडे न्या, झाडीपट्टीला समृद्ध करा, इतकं मी सांगेन. आणि याच्यानंतर माझा दुसरा प्रश्न असा आहे की आपण झाडीपट्टीमध्ये जे काम करतोय, आपल्या झाडीपट्टीचा जो स्टेज आहे, आपले जे झाडीपट्टीचे जे नाटकं असतात आणि पश्चिम महाराष्ट्राची जे नाटकं असतात त्याच्यामध्ये काय बदल, म्हणजे समजा आपले नाटकं समजा पश्चिम महाराष्ट्रात जायला पाहिजे याच्यासाठी आपण काय प्रयत्न करू शकतो? पश्चिम महाराष्ट्राचा आणि आपल्या झाडीपट्टीचा रंगमंचाचा हा जो भाग आहे हा म्हणजे ही तफावत म्हणजे जमीन आसमानची तफावत आहे. कारण त्यांना एका सेटवर काम करण्याची सवय आहे. आमच्या कलाकारांना झाडीपट्टीची नाटकं आहेत ही त्यांना प्रवेश पडदा पडलाच पाहिजे, अंकपडदा असायलाच पाहिजे, नाही का? याच्यामध्ये आपण तितका फारसा बदल करू शकू असं मला नाही वाटत. याचं कारण असं की पश्चिम महाराष्ट्रात जाताना समजा आम्हाला जर संधी मिळाली तर आम्ही 3 तासाचे कथानकं आम्ही करू शकतो. जी कथानकं आम्ही आज झाडीपट्टीमध्ये रात्रभर करतो त्याला आम्ही 3 तासामध्ये सादर करू शकतो आणि एका सेटवर आम्ही नेऊन तिकडे करू शकतो. पण जर समजा तशी संधी मिळाली तर. पण झाडीपट्टीतल्या आमच्या रसिकांना एक सवय झालेली आहे की नाही बाबा, लाईट बंद झाला आणि दुसरे कोणी आले तर त्याला असं वाटेल की नाही, प्रवेश पडदा पडलाच नाही तर प्रवेश संपलाच नाही, ही भावना त्यांच्यामध्ये राहते आणि म्हणून आम्हाला प्रवेश पाळावाच लागतो. तर याच्यामध्ये आमच्या सेटमध्ये आणि त्यांच्या सेटमध्ये जे अंतर आहे, पण एक आपण करू शकतो की नवनवीन प्रकारचे पडदे करणे किंवा त्याच्यातही आपल्याला काही करता येईल का. जसं आम्ही धाग्यामध्ये आमच्याकडे कलाकार आहेत प्रशांत खडसे, आणि त्यांनी एक सुंदर झाड तयार केलेलं आहे जे आम्ही प्रॉपर्टी म्हणून वापरतो. त्याच्यासोबत प्रणय देवगडेंनी त्यांच्यासोबत मदत केलेली आहे. तर हे जी म्हणजे कलाकारांमध्ये जी कल्पकता आहे तर हे वापरून आपण स्टेज आपण सुशोभित करू शकतो नक्की. पण पश्चिम महाराष्ट्रामध्ये जाताना जर आम्हाला संधी मिळत असेल तर आम्ही त्यांच्यासारखं स्टेज बनवू, म्हणजे आम्ही तसा आर्ट बनवू आणि 3 तासात नाटकं सादर करू. तर युवराजभाऊ, आता एक समजा की लहानसा राऊंड आहे, रॅपिड फायर राऊंड. त्याच्यामध्ये तुम्हाला 3-4 प्रश्न पटपट तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. झाडीपट्टीतील तुमचा आवडता हिरो? आवडता हिरो म्हणजे कोणताही अभिनेता? कोणता? माझा विश्वनाथ पर्वत आहे, नवरगाव व्यंकटेश नाट्य मंडळ, विश्वनाथ पर्वत. विश्वनाथ पर्वत आहे. आणि आवडती झाडीपट्टीतील हिरोईन? आपल्या मॅडम गडेकर मॅडम, आसावरीताई आणि आणि माझी बायको म्हणून नाही पण ममता. खूप सुंदर, याच्याबद्दल काही बोलायचा विषय नाही. आणि झाडीपट्टीची सर्वात उत्कृष्ट कॉमेडियन जे तुम्हाला आवडेल ते? अच्छा, झाडीपट्टीतला सर्वात उत्कृष्ट कॉमेडियन ते तर मला कठीण जाईल पण दुधराम कावडे. तुमच्या नंतर गायक निकेश खोबरे. आता तुम्ही जे लोकगीत जे तुम्ही सादर केले त्याचे 2 ओळी अगर तुम्ही आम्हाला आमच्या प्रेक्षकांना तुम्ही अगर थोडंसं ऐकून द्याल तर थोडंसं पुन्हा
म्हणजे डबल मनोरंजन होऊन जाईल. नक्की 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 नक्की. या ठिकाणी आम्ही सांगू इच्छितो की एक स्वागत गीत आम्ही या ठिकाणी सादर केलं आणि ते स्वागत गीत समस्त रसिकांकडून खूप आवडलं ते त्यांना. हो माझ्या झाडीत घुंगराच्या बैलगाडीत रान फुललं वाघोबाच्या डर काढीत माझ्या झाडीत घुंगराच्या बैलगाडीत रान फुललं वाघोबाच्या डर काढीत खिल्लारी धावते पटाच्या दानीत धुराडा उडवते झाडी जागते गाराती कडाक्या थंडीत नवरंग फुलवते आमच्या झाडीत लपली हरेक कला ते कला दावतून जी आमच्या झाडीत लपली हरेक कला ते कला दावतून जी तुमचा स्वागत करतुंजी तुमचा स्वागत करतुंजी तुमचा स्वागत करतुंजी तुमचा स्वागत करतुंजी. रसिक माय बाप तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत. तुमच्यामुळेच आमची कला जिवंत आहे आणि हे स्वागत तुमच्यासाठी आहे. खूप सुंदर युवराजराव, खूप सुंदर. खूप धन्यवाद.